नाव फ्रॉम हिअर डू ऑर डाय. समोर मला कोणी दिसलं की कुठला तरी मोठा उद्योगपती आमचं सगळी दौलत गिळंकृत करतो आहे, एखादा कारखाना काढतो, तिथे तुकडे फेकतो आणि माणसांना अर्धपोटी ठेवून त्यांना मग रोजी देतो, की मी जे माझ्या लहानपणी स्वप्न पाहिलं होतं भारतीय जीवनाचं, ते स्वप्न भंग झालेलं आहे. कुठे गेले स्वप्न? माझ्या खांद्यावर 6 दिवस या देशाच्या राष्ट्रपिता महात्मा गांधींनी 6 दिवस सकाळ संध्याकाळ हात ठेवून फिरायला मला दिलेलं आहे, की एकच उपाय आहे आमच्या भारताला स्वतंत्र होण्याच्यासाठी, डू ऑर डाय. माझं सगळं आयुष्य हे स्वातंत्र्याशी निगडीत, समाजाशी निगडीत आणि समाजाच्या कल्याणाच्या गोष्टींशी निगडीत होतं. याचं कारण असं, मी स्वतःला भाग्यवान समजते की मी ह्या भारत देशाच्या मातीमध्ये जन्माला आले. मी स्वतःला भाग्यवान समजते की ज्या भारत देशाची संपत्ती म्हणजे ज्याला आपण आर्थिक बाबी म्हणतो ती नाही आहे. या भारताची संपत्ती ही निसर्ग आणि मानव म्हणजेच मानवी समाज याने निर्माण केलेली मानवी शक्ती जी आहे ती आहे. आणि ती शक्ती शासन व्यवस्थेला कळत नाही आहे. हे 95व्या वर्षी या म्हातारीचं दुःख आहे. मला हे म्हणायचं आहे की काळ पुढे पुढे चालला आहे, विज्ञान झपाट्याने पुढे जात आहे. उद्या मी आत्ता बघते, तुमचे टेलिव्हिजन बघते, संबंध जगातलं त्याच्यावर ज्ञान दिसतं. उद्या कदाचित तिथे जे सांगितलेलं आहे की हा जो पृथ्वी ग्रह आहे, हा पृथ्वी ग्रह राहील की नाही हे माहीत नाही आहे. आणि आपण त्या पृथ्वी ग्रहावर आहोत. त्या पृथ्वी ग्रहावरची आपण माणसं आहोत. ज्या वेळेला माणसं जन्म घेतात त्याच वेळेला ती माणसं समाज, निसर्ग आणि मानवी जीवन यांच्याशी समन्वय राखण्याचा नैसर्गिक प्रयत्न करत असतात. आणि तो नैसर्गिक प्रयत्न आत्तापर्यंत भारतीय जनतेने केलेला आहे. आणि त्या नैसर्गिक प्रयत्नाच्यामुळे भारतीय जनता जी आहे आपली, ती भारतीय जनता अत्यंत गरीब आहे. अंगावर कपडा नाही, 2 वेळचं पोटभर जेवायला मिळत नाही, हाताला काम करायची इच्छा असून काम मिळत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ती जगण्यासाठी जीवाच्या आतंक याने प्रयत्न करते की मला जगायचं आहे, मला जगायचं आहे. कशासाठी जगायचं आहे? उपाशी राहण्यासाठी नाही. कशासाठी जगायचं आहे? मला श्रीमंत होण्यासाठी नाही. कशासाठी जगायचं आहे? मला शासकीय अधिकार हवेत म्हणून नाही. मला कशासाठी जगायचं आहे? मी ज्या वेळेला रस्त्याने चालते त्यावेळेला मला अनेक असे अनोळखी चेहरे दिसतात, ज्यांच्या चेहऱ्यावर भावना असतात. त्या भावनांचं एकच संमिश्रण असतं. निसर्गाचा अंश आणि मानवाचे प्रयत्न हे याच्यामध्ये त्या लोकांच्या जीवनात मला दिसत असतात. परंतु हे सगळं करत असताना मला नेहमी असं वाटतं, माणसांच्या हाताला काम हवं आहे, माणसांच्या पोटाला अन्न हवं आहे, माणसांच्या जीवनाला आशा आणि विश्वास हवा आहे, माणसाच्या जीवनाला प्रेम आणि बंधुत्व हवं आहे.
गेलं कुठे? हे जे गेलेलं आहे ते मिळवण्यासाठीच भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा प्रयत्न होता आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं बीज त्याच्यामध्ये रोवलेलं आहे की ज्यामध्ये मानवाला मानवासारखं नैसर्गिकरित्या जगता येईल, मानवाला मानवावर प्रेम करण्याचं अफाट प्रेम करण्याचं हे मिळेल, संधी मिळेल निसर्गाच्या इच्छेप्रमाणे. परंतु ते दिसतच नाही. समोर मला कोणी दिसलं की कुठला तरी मोठा उद्योगपती आमचं सगळी दौलत गिळंकृत करतो आहे, एखादा कारखाना काढतो, तिथे तुकडे फेकतो आणि माणसांना अर्धपोटी ठेवून त्यांना मग रोजी देतो. हे पाहिलं की मी जे माझ्या लहानपणी स्वप्न पाहिलं होतं भारतीय जीवनाचं, ते स्वप्न भंग झालेलं आहे. कुठे गेले स्वप्न? तुम्ही सगळ्या माझ्या नाती आहात. मला जे तुमच्या सुपूर्द करायचं आहे ते हे करायचं आहे. ते जे स्वप्न होतं ते स्वप्न हिरवळ होती. ते जे स्वप्न होतं ते स्वप्न प्रेम होतं. ते जे स्वप्न होतं ते निसर्ग आणि समाज या दोन्हीचं मिळून मानवी जीवन उत्स्फूर्तपणाने प्रभावी आणि मोठं 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 फुलत जाईल असं होण्याचं वातावरण निर्माण करणारं स्वप्न होतं. पण आज ते कुठे दिसत नाही. का दिसत नाही? याचं कारण हे आहे, केवळ खायला नाही म्हणून नव्हे, यामध्ये जी संस्कृती आपण म्हणतो आहोत ती संस्कृती तळागाळाला गेलेली आहे. संस्कृती याचे रोज ताशे वाजवल्या जात आहेत. त्याच्यामध्ये जी संस्कृती मानवी जीवनाला पोषक आहे ती गडप झालेली आहे ना. ती गेली कुठे? आम्हाला स्वातंत्र्याच्या काळामध्ये हे सगळं शिक्षण दिलेलं आहे. मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजते. माझ्याजवळ पैसे नाही आहेत, पण माझ्या खांद्यावर 6 दिवस या देशाच्या राष्ट्रपिता महात्मा गांधींनी 6 दिवस सकाळ संध्याकाळ हात ठेवून फिरायला मला दिलेलं आहे. मी भाग्यवान याच्यासाठी आहे, त्या कॅप्टन लक्ष्मी तिथे बसलेल्या आहेत, त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. ज्याने 8 ऑगस्ट 1942ला मुंबईच्या गोवालिया टँकवर लोकांना तिथे एकदम त्यात हे झाल्या, अंडरग्राऊंड होत्या, एकदम उभ्या राहिल्या आणि त्यांनी सांगितलं, भारतीयांनो, बापूंना काल रात्री 8 ऑगस्ट 1942ला तुरुंगात बाणच्या बरोबर नेलेलं आहे पुण्याच्या जेलमध्ये. आणि बापूंनी आता सांगितलंय की एकच उपाय आहे आमच्या भारताला स्वतंत्र होण्याच्यासाठी, डू ऑर डाय. अरुणा अस्सफ अलींनी 8 ऑगस्ट 1942ला गोवालिया टँकवर सांगितलेलं आहे. बापूंनी सांगितले, संदेश दिलेला आहे, आम्हाला गुलाम म्हणून राहायचं नाही आहे, स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून राहायचं आहे, माणसासारखं जगायचं आहे. त्यामुळे नाव फ्रॉम हिअर डू ऑर डाय हा संदेश दिलेला आहे. त्या अरुणा अस्सफ अली, ते महात्मा गांधी, ती सगळी माणसं याच मातीतली आहेत, याच संस्कृतीतली आहेत. माझे वडील रेल्वेमध्ये इंग्रजांचे नोकर होते. इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड, मी वाचलेलं आहे ते. विद्यार्थ्यांना बाहेर या, विद्यार्थ्यांना बाहेर या, डू ऑर डाय वगैरे असं करायला लागले. आम्ही बसलो गाडीत, आम्हाला भीती वाटली नाही. 12 वर्षाचा तो होतो. 1942 मी अजन्म स्वातंत्र्य सेनानी आहे. मला त्याचा अभिमान आहे, कारण माझ्या देशासाठी वयाच्या 12व्या वर्षी मी 1 दिवस इंग्रजांच्या तुरुंगात राहिलेली आहे.